हे तू म्हणालीस ना, की आपण बाहेर सूर्यप्रकाशात जातो, तेव्हा आपण हे केलं पाहिजे. पण मग ही जी आपण ज्याला सन ॲलर्जी म्हणतो, हां. फोटो ॲलर्जी, फोटो ओके. डर्माटायटिस, ते त्याच्यामुळे काय हो? कमी होतं का? हो, सन ॲलर्जी जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा सूर्य इज क्लोज टू द अर्थ. तीव्रता सूर्याची खूप असते. तर त्यामुळे आपण लक्षात ठेवा 10 आणि 3च्या मध्ये जेव्हा उन्हात फिरतो विदाऊट प्रोटेक्शन, म्हणजे तुम्ही सनस्क्रीन नाही लावलं सावलीत, तर काही दिवसानंतर स्किनवर लाल लाल चट्टे येतात, खाज चालू होते आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ती काळवंटे. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार म्हणजे पित्त माहीत आहे ते येते, त्याला सोलार अर्टिकेरिया म्हणतात. म्हणजे जसं आपण काही खाल्लं आणि अंगावर पित्त होते तसं उन्हाचं पण पित्त होऊ शकते. डायरेक्ट मोठे मोठे डाग येतात. म्हणजे स्किन इज व्हेरी सेन्सिटिव्ह, इतकी सेन्सिटिव्ह की ते ऊन त्याला सहन होत नाही. आणि तिसरं म्हणजे फोटो ॲलर्जिक आणि फोटोटॉक्सिक. तर त्याच्यामध्ये काय होतं की आपण काही काही आपल्या गोळ्या चालू असतात लोकांच्या डायबिटीसच्या किंवा काय, तर त्या गोळीचा आणि उन्हाचा रिॲक्शन होते आणि त्याला फोटो ॲलर्जिक रिॲक्शन म्हणतात. म्हणजे त्याला स्किनवर नाही, पण तो त्या गोळ्या खातो तर ती रिॲक्शन आणि सनमुळे फोटो ॲलर्जी होते. काय काही लोक परफ्युम्स मारतात आणि बाहेर जातात इथे इथे इथे, तर दॅट रिॲक्शन इन द परफ्यूम रिॲक्ट्स विथ द सन आणि कॉजेस ॲलर्जी. तर हे सगळे झाले उन्हाचे ॲलर्जीचे प्रकार. त्यामुळे आपण बाहेर जाताना उन्हाची आपल्याला ॲलर्जी आहे माहीत असलं तर प्रोटेक्शन घेतलेलं नक्कीच बरं राहते. ती बरी होऊ शकते पूर्णपणे बरी होऊ शकते. असं नाही की ती राहते, पण प्रोव्हायडेड आपण प्रोटेक्शन घेतलं पाहिजे. पण मग अशा वेळेला काही विटॅमिन्स किंवा मिनरल्स हो, असतात हो. का ॲज अ सप्लिमेंट? तर आता बेसिकली आपण आपले विटॅमिन डी जी लेवल असते ना ती प्रोटेक्ट करते. इट हेल्प्स यू टू मॅन्युफॅक्चर आपलं हे म्हणजे नॅचरल विटॅमिन डी आणि हे. तर ते सनस्क्रीन आपण जेव्हा लावतो ना तेव्हा असं म्हणतात की एक्सेस सनस्क्रीन लावलं तर तुमचं विटॅमिन डी प्रोडक्शन कमी होतं आहे. पण असं नाही आहे की सकाळच्या वेळेला एक 5-10 मिनटात तुम्ही उन्हात गेलात तर तुमचं विटॅमिन डी नॉर्मल, किंवा तुम्ही टेस्ट करा, कमी असलं तर सप्लिमेंट्स घ्या. सो दॅट इज वन प्रोटेक्शन. आणि ॲज आय सेड एक गाजर रोज खायचं, नॅचरल सनस्क्रीन. तर त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्या स्किनला की वी कॅन टेक केअर ऑफ अ स्किन वेन वी गो आउट इन द सन. म्हणजे नक्कीच काळजी घेतली ना की बरंचसं अवॉइड करता येतं आपल्याला. म्हणजे बरोबर आहे. पूर्णपणे अवॉइड करता येते. सावलीतून चाला. आता बायका म्हणतात मी माझ्या मुलांना फक्त 10 मिनटं शाळेत सोडायलाच आले, पण कितीच्या उन्हात? बरोबर 12च्या उन्हात. ती 10 मिनटं 12च्या उन्हात इज ॲज गुड ॲज टेकिंग अ टोल ऑन युअर लाईफ. म्हणजे त्या 10 मिनटात तुमची फुल बॉडीत रिॲक्शन झालेली असते आणि ती प्रगट होते. मग ते म्हणतात भाजी आणायला फक्त 5 मिनटं. भाजी संध्याकाळी आणा. यू ॲडजस्ट युअर टाईम. मग मी त्यांना जेव्हा सांगते अगं छत्री वापरा, आता म्हणजे पेशंट्स माझ्याकडे येतात, म्हटलं सनस्क्रीन लावलं आहे? नाही. मग मी का दिला तुम्हाला? आम्ही आता इथेच राहत होतो. असं नाही चालणार. म्हणजे ते सनस्क्रीन तुम्ही लावा किंवा छोटीशी छत्री घ्या. म्हणजे पेशंटचं कोऑपरेशन फार लागतं आणि नीट त्यांनी केलं तर तुमचा चेहरा नक्कीच सुंदर राहील. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.